समुद्री कासव हजारो किलोमीटर्सचा प्रवास करतात, तर हे खरं आहे का? हो, म्हणजे वेगवेगळे महासागर फिरतात असं ऐकलेलं आहे. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण आत्ता आपल्या इकडे आहे की त्याच्यात 2 वर्षांमध्ये आपण 7 कासवांच्या पाठीवर मशीन लावली आणि त्याच्यात आपण प्रत्येकीला नावं ठेवलेली होती. वेळासमध्ये जिला आपण टॅग केलं तिचं नाव आपण प्रथमा असं ठेवलं. ती गुजरात बॉर्डरपर्यंत जाऊन 3 महिन्यात कर्नाटकमध्ये शेवटचा सिग्नल मिळाला. तिने साधारणपणे 1300 किलोमीटरचा प्रवास 3 महिन्यात केलाय. त्याच्यानंतर दुसरी होती जिला आपण आंजरला टॅग लावला. तिने आपल्यासाठी एक इतिहास रचलाय की तिने 30व्या दिवशी केळशीत येऊन अंडी दिली. म्हणजे 25-30 दिवसामध्ये कासव परत येऊन अंडी देतं हे पुराव्यानिशी आपल्याकडे सिद्ध झालंय. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाला. तिचा साधारण 1250 किलोमीटर पर्यंतचा एक प्रवास होता. त्याच्यानंतर 3 कासव आपण गुहागरला टॅग केली. तिसरीचं नाव वनविभागाने वनश्री असं ठेवलंय. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. ती 1100 किलोमीटर पर्यंत गेली. चौथ्या नंबरची जी मादी होती ती ज्यावेळेला अंडी घालायला आली त्यावेळेला तिच्या ट्रॅकवरती आम्हाला 1 रुपयाचं नाणं मिळालं होतं. ती लक्ष्मीच्या पावलांनी आली म्हणून तिचं नाव लक्ष्मी ठेवलं होतं. त्याच्यात दुर्दैव असं होतं की 15 दिवसानंतर ट्रॉलर नेटमध्ये अडकून मेली. त्याच्यामुळे तिचा सिग्नल आपल्याला नाही मिळाला. 5वी मादी जी होती तिथे रेवा नावाची नदी वाहते म्हणून आपण तिचं नाव रेवा ठेवलं होतं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. तोही साधारण प्रवास 1200 किलोमीटर पर्यंतचाच होता 3 महिन्यामधला. 22-23 मध्ये ज्या 2 माद्यांना परत गुहागरमध्ये टॅग केलं त्यातली गुहागरच्या केंद्रस्थानी एक मिळाली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं. ती यावेळेला कर्नाटकमधनं केरळपर्यंत गेली आणि त्यातली महत्वाची मादी आपल्याला ठरली. गुहागरला बाग गुहागर नावाचा एक भाग आहे तर तिथे एक मादी अंडी घालताना आपल्याला सापडली. त्याच्यामुळे तिचं नाव बागेश्री असं ठेवलं. तिने 5 महिन्यामध्ये 3500 किलोमीटरचा प्रवास केला आणि ती श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ओरिसा राज्यापर्यंत पोहायला गेली. म्हणजे ज्या कासवाला आपण सावकाश चालतं किंवा हळू चालतं त्याचा एक चांगला प्रत्यय त्यांनी दिलाय की पाण्यात आम्ही कशा पद्धतीने पोहू शकतो याचं एक चांगलं उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवलंय.